तशी मोठी बातमी समोर येते। नागपुरात दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा चांगला जाणवतो आहे। नागपूर जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त पेट्रोल पंपावरती इंधनाचा तुटवडा आहे। पंपावरती डिझेल पेट्रोल नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अधिक माहिती घेणार आहोत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, आताही आपण बघतोय अजूनही तुटवडा जाणवतोय, संप मागे घेण्यात आलेला आहे। येत्या काळात पूर्ववत होईल का सगळी स्थिती? नक्कीच पूर्ववत होईल, परंतु त्याला वेळ लागेल। आज दुसऱ्या दिवशीही नागपूर जिल्ह्याचा विचार केला जवळपास 300 पेट्रोल पंपवर ठणठणाट आहे। पेट्रोलचा स्टॉकच उपलब्ध नाही आहे। बघा, हा पेट्रोल पंप या ठिकाणी आहे आणि बऱ्याच भागामध्ये पेट्रोल नसल्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला आहे। लोक ऑफिसेसमध्ये जाऊ शकत नाही, दुधाच्या गाड्या घरपर्यंत पोहोचलेल्या नाही, इतरही परिणाम होतोय। बघा, पेट्रोल भरायला हे लोक आले, वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर फिरताय, परंतु पेट्रोलच नाही, त्यामुळे परत जावं लागतंय। काका, काय परिस्थिती आहे? कसं आहे सर की आम्हाला काही कळलं नव्हतं। आता 2 दिवसा अगोदर असं माहीत पडलं की पेट्रोल मिळत आहे तुम्हाला? नाही, पेट्रोल तर मिळत नाही। मी परवाच्या दिवशी 300 रुपये टाकलं होतं सर। आता कसं आहे, मजदुरी आपली 300 रुपये 200 रुपये मजदुरीने आपण काम करतो आणि प्रत्यक्षित 10 लिटर 5 लिटर असं पेट्रोल घेऊ शकत नाही आपण। स्कूल बसेस काही बंद आहे, काही सुरू झालेले आहे। सर, तुम्ही काय सांगणार? पेट्रोल मिळतंय का? हाँ, पेट्रोल मिलता है ना भाई। जहाँ पेट्रोल अवेलेबल है वहाँ मिल रहा है अभी फिलहाल तो। बाकी कहीं मिल रहा है, यहाँ मिल नहीं रहा है, कल से बंद है। नक्कीच। आपण हे लोक जे आहे बघा, हे लोक ही चिमुकली शाळेत जात आहे आणि आता पेट्रोल मिळत नाही। तुम्हाला पेट्रोल मिळतंय का? नहीं नहीं मिल रहा। मग कुठं कुठं चालले मग आता? मैं ड्यूटी से आ रहा हूँ, रेलवे एम्प्लॉई हूँ मैं। पेट्रोल नाही मिल रहा है? नहीं नहीं। नक्की हीच परिस्थिती आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त पेट्रोल पंप असे आहे की जिथे ठणठणाट आहे। लोक येतात पेट्रोल पंपवर। बघा, हा बंद पेट्रोल पंप आहे, लॉक लागलेला आहे। या ठिकाणी लोक येतात आणि परत जातात, हीच परिस्थिती आहे आणि याचा सर्वसामान्य जीवनावर परिणाम होतो की पेट्रोल डिझेल नाही, त्यामुळे दुधाच्या गाड्या घरपर्यंत जाणार नाही। स्कूल बसेसला परिणाम, काही ठिकाणी लालपरीला परिणाम, सिटी बसेसला परिणाम। हा सगळा फटका जो आहे तो या ठिकाणी बसतोय आणि लोकांना मध्ये कालही पेट्रोल नव्हतं, आजही पेट्रोल नाही, त्यामुळे लोकांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागतोय। टँकर चालकांना पोलिसांची सुरक्षा दिली। काल टीव्हीची टीम ऑइल डेपोमध्ये जाऊन आली, तिथेही पोलिसांची सुरक्षा होती, तरीही काही ड्रायव्हर जे आहे ते टँकर्स आणायला तयार नाही, त्यामुळे रात्रीही पुरवठा होऊ शकला नाही पेट्रोल आणि डिझेलचा। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातले पेट्रोल पंप बंद आहे आणि पेट्रोल बंदचा वेगवेगळा परिणाम जो आहे तो जनजीवनावर व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी अगदी। आणि प्रत्येक अपडेट तुझ्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद गजानन। या संपूर्ण